प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड मधुर आणि सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सलाम. हे व्हिडिओज जे बनवत आहे हे जिवंत देवाचा गौरव करता यावा, परमेश्वराचं वचन अनेकांपर्यंत जावं, ह्याच एका उद्देशाने हे व्हिडिओ बनवत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म हे असं माध्यम आहे की आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतो आणि देवाचं वचन गाजवणं, पोहोचवणं हाच उद्देश या व्हिडिओजच्या पाठीमागे आहे. तर या पुन्हा एकदा आपण पण देवाच्या वचनांकडे जाऊया आणि परमेश्वराचा गौरव करायचा प्रयत्न करूया. लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याच्यामध्ये आम्ही जर गेलो तर त्यामध्ये आम्हाला 3 दाखले पाहायला मिळतात. हरवलेल्या मेंढराचा एक दाखला आहे, हरवलेल्या नाण्यांचा एक दाखला आहे आणि एक उधळ्या पुत्राचा दाखला आम्हाला या 15व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो. आणि मग पहिला जो दाखला आहे त्याच्यामध्ये असं सांगितले की कोणी एक व्यक्ती आहे आणि त्याच्याजवळ 100 मेंढरं आहेत आणि 100 मेंढरं तो चारत असताना त्याचं एक मेंढरू हरवलंय आणि 99 मेंढरं सोडून तो एक मेंढरू शोधण्यासाठी तो गेलाय. आणि ज्यावेळेस ते सापडलंय त्यावेळेला तो आनंदाने ते खांद्यावर घेतो, घरी घेऊन येतो. आणि बघा 6व्या वचनात, 15व्या अध्यायात 6व्या वचनात सांगितलंय, आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. पुढचं वचन असं सांगतं, त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला सांगितलाय आणि तो असं म्हणतो की जो व्यक्ती आहे ज्याच्याकडे 100 मेंढरं आहेत आणि त्याची 99 मेंढरं सोडून एका हरवलेल्या मेंढरांसाठी तो सगळं काही सोडून गेलाय आणि त्यांनी ते मेंढरू ज्यावेळेस शोधून आणलं त्यावेळेला बायबल असं सांगते की त्यांनी आनंद केलाय. त्याचप्रमाणे ज्यावेळेला या पापी जगामध्ये एक व्यक्ती पश्चाताप करतोय आणि तो पश्चाताप केल्यानंतर स्वर्गामध्ये आनंद केला जाईल, त्या पापी माणसासाठी आनंद केला जाईल असं बायबल आम्हाला सांगतं. परमेश्वराची दया, त्याची कृपा, त्याचं प्रेम समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आम्हाला पश्चातापाची गरज आहे प्रियांनो. आम्ही सगळेजण चुकलेलो आहोत, पडलेलो आहोत, पापामध्ये आहोत, पापाच्या दलदलीत गाळामध्ये रुतलेल्या अवस्थेमध्ये आहोत. परंतु तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पश्चाताप करा. बायबलचा सुवार्तेचा पहिला शब्द आहे पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. जिवंत देवाला ती अपेक्षा आमच्याकडून आहे. पत्रांमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे असं सांगितलं की परमेश्वर धीराने वाट पाहत आहे. आजही तो वाट पाहतोय की आम्ही पश्चाताप करावा आणि त्याच्या जवळ यावं. पुढे जर याच 15व्या अध्यायात पुढे गेलं तर एक हरवलेल्या नाण्याचा एक दाखला सांगितलाय. आणि हे जे हरवलेलं नाणं आहे याच्यामध्ये पूर्वी एक पद्धत होती त्या काळामध्ये की ज्या वेळेला एका मुलाचा वागनिश्चय म्हणजे एंगेजमेंट व्हायची त्यावेळेला तो मुलगा त्या स्त्रीला, त्या मुलीला काही नाणे देऊन जाणार आणि ते नाणे ज्या वेळेला तो पुन्हा येईल, लग्नाची ज्यावेळेस डेट ठरली असेल त्या लग्नाच्या पिरियडमध्ये तो पुन्हा येईल त्यावेळेस ते नाणे तिने त्याला परत द्यायचे आणि त्याच्यानंतर त्यांचं लग्न होईल, अशी त्या काळामध्ये कुठेतरी पद्धत होती. आणि मग ज्यावेळेस ते नाणे त्या एंगेजमेंटमध्ये त्या मुलाने त्या मुलीला देऊन गेलाय आणि त्यावेळेला त्या मधल्या पिरियडमध्ये, लग्नाच्या तारखेपर्यंतच्या पिरियडमध्ये जर त्या नाण्यांपैकी एखादं नाणं हरवलं तर तिचं संपूर्ण आयुष्य, तिचं भवितव्य कदाचित पणाला लागलेलं असेल. आणि ते नाणं शोधण्यासाठी ती बायबलमध्ये असं म्हटलं की अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असतात, त्यातून एक नाणे हरवले तर दिवा पेटून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ती दिवा लावून घर पूर्ण झाडून सगळीकडे शोधून तिथे नाणं सापडून काढते, कारण तिचं भविष्य पणाला लागलेलं असेल. आणि पुढे असं सांगितलंय की त्याचप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. मग ज्याप्रमाणे त्या स्त्रीचं भविष्य तिथं पणाला लागलेलं असेल त्याचप्रमाणे आज आमचंही भविष्य कुठेतरी पणाला लागलेलं आहे, याचा आम्हाला विचार करायचा आहे. अनुवादच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही गेलात तर 30व्या अध्यायात आणि 19व्या वचनांमध्ये तिथं स्पष्ट सांगितलंय. मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून हे आज मी सांगतो की
जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहेत, म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. परमेश्वर म्हणतो की तू जीवन निवडून घे, तू जीवनाकडे लक्ष दे. प्रभू येशू ख्रिस्त योहान 10:10 मध्ये म्हणतो की मी जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलोय. प्रियांनो, आम्ही त्या जीवनाकडे लक्ष देत आहोत का? आज आम्ही त्या हरवलेल्या अवस्थेमध्ये आहोत. ज्याप्रमाणे या दाखल्यांमध्ये आम्ही पाहत आहोत की हरवलेलं मेंढरू शोधण्यासाठी 99 मेंढरे सोडून दिलीत. परमेश्वराने हरवलेल्या एका पापी व्यक्तीसाठी या जगामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलंय असं म्हणायला हरकत नाही. त्या चोराचा प्रभू येशू ख्रिस्ताने जो त्याच्या शेजारी टांगलेल्या अवस्थेत होता, त्याच्या विश्वासाच्या द्वारे त्याचं तारण झालंय असं आम्हाला बायबल सांगतं. त्या चोराने विश्वास ठेवला आणि तो म्हटला की प्रभू येशू, ज्यावेळेला तू सामर्थ्याने पुन्हा येशील त्यावेळेला माझी आठवण कर. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की आजच तू माझ्या संगती सुखलोकात असशील. त्याने विश्वास ठेवलाय आणि त्याचं तारण झालंय. आम्ही विश्वास ठेवत आहोत का? आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही पश्चाताप करणारे लोक आहोत का? आम्हाला रोज 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 आणि रोज सातत्याने पश्चातापाची गरज आहे. आमच्या जीवनातल्या चुका, आमची पापं आणि त्याच्याही पुढे जाऊन आम्ही आदाम आणि हवेने पाप केलं तेव्हापासूनचेच आम्ही पापी आहोत. दावीद एका ठिकाणी म्हणतो की मी माझ्या आईच्या गर्भाशयात होतो तेव्हापासूनचाच मी पापी आहे. होय प्रियांनो, आम्ही जन्मापासूनचेच पापी आहोत आणि आम्हाला पश्चातापाची गरज आहे. आणि पुढे जर पाहिलं तर एक उधळ्या पुत्राचा देखील दाखला या लुकऋषी वर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेला तो उधळ्या पुत्र घरातून निघून गेलाय, बापाची संपत्तीतून त्याने वाटा घेतलाय, कसबिनीं संगती जाऊन, वेश्यां संगती जाऊन त्याने तो उडवलाय. आणि ज्यावेळेला त्याच्यावरती वाईट वेळ आली, ज्यावेळेला त्याला डुकराच्या शेंगा खाण्याची वेळ आली, त्यावेळेला तो म्हणतो की मी माझ्या बापाच्या घरी जाऊन राहील, तिथं कमीत कमी मला चांगलं अन्न तरी मिळेल, तिथलचे सेवक खूप चांगलं अन्न खात आहेत. आणि प्रियांनो, तो पुन्हा ज्यावेळेस येतोस त्यावेळेस त्याचा बाप त्याची दारामध्ये वाट पाहत उभा आहे असं आम्हाला बायबल सांगतं. त्याच्यातून आम्हाला पाहायला मिळतं, शिकायला मिळतं की परमेश्वराचं मन, त्याचं अंतःकरण किती आमच्याबद्दल प्रेमळ आणि किती दयामय असा तो देव आहे. हा बाप त्या मुलाची वाट बघत दरवाजात थांबलाय. ज्यावेळेला तो मुलगा परत आलाय त्याने त्याला आनंदाने धावत जाऊन मिठी मारली, त्याच्यासाठी त्यांनी मेजवानी दिली, आनंदोत्सव केलाय असं तिथं सांगितलंय. आणि त्याचप्रमाणे बायबल आम्हाला सांगतं, येशू आम्हाला म्हणतो की पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो. स्वर्गामध्ये लाखो देवदूत आनंद करतात. प्रियांनो, पश्चाताप किती महत्वाचा आहे. देवाला आनंद द्यायचा असेल तर तुम्हाला आणि मला पश्चाताप करावा लागेल. देवाला जर खुश करायचं असेल, देव आमच्या प्रती संतुष्ट व्हावा, त्याला संतोष व्हावा असं जर वाटत असेल तर आम्हाला पश्चातापाची गरज आहे. सातत्याने आम्ही पश्चाताप केला पाहिजे. आणि प्रियांनो, त्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. तो या जगात आला यासाठी की तुम्ही आणि मी पापातून मुक्त व्हावं, शापातून मुक्त व्हावं, आम्ही सगळ्या प्रकारच्या त्रासातून, आजारातून, विकारातून आम्ही मुक्त व्हावं. अनेक प्रकारच्या बंधनांमध्ये आम्ही अडकलेल्या अवस्थेमध्ये आहोत आणि अशा बंधनांमधून बाहेर निघण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये 2024 वर्षापूर्वी आला. तो तुमच्या माझ्या पापांसाठी मरण पावला, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो स्वर्गात गेला आणि तो पुन्हा एकदा खूप लवकर येत आहे. अशासाठी की आता जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवल त्याचा नाश व्हावा नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि सार्वकालिक जीवन हे प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरं कोणीच देऊ शकत नाही. या जगात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली किंवा आकाशामध्ये असं कोणतंच नाव नाही ज्या नावामध्ये तारण आहे. प्रेषित 4:12 आम्हाला सांगतं की येशूच्याच नावामध्ये तारण आहे, दुसरं कुठलंच नाव नाही. हालेलुया. आणि मग आम्हाला विचार करायचा आहे, आम्ही पश्चाताप करणारे लोक आहोत का? आम्ही पश्चातापाला योग्य असं फळ देणारे लोक आहोत का? आणि नाही तर आज पुन्हा एकदा गरज आहे, पुन्हा एकदा तयारी करूया आपल्या मनांची, आपल्या अंतःकरणाची, की आम्हाला पश्चाताप करायचा आहे. आमच्या चुकांची, पापांची, अपराधांची आम्हाला त्या देवासमोर कबुली द्यायची. आम्हाला पश्चाताप म्हणजे आम्हाला त्या पापांपासून युटर्न घ्यायचं आहे, आम्हाला मागे फिरायचं आहे, आम्हाला आमची पापं सोडून द्यायची. आम्ही ज्या चुका केल्या असतील, जे पापं केले असतील, जे अपराध केले असतील, त्याच्यातून आम्हाला बाहेर पडायचं. आम्ही प्रत्येकजण पापी आहोत. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जन्मापासूनचेच पापी आहोत. आम्हाला त्याच्यातून बाहेर पडायची गरज आहे. पुन्हा एकदा देवावरती विश्वास ठेवायची गरज आहे.
आमचं जीवन बदलून टाकणारा तो परमेश्वर आमच्यासाठी उपलब्ध आहे. प्रकटीकरणामध्ये सांगितले, येशू म्हणतो की मी तुमचं दार ठोकत आहे. तुम्ही जर दार उघडताल तर मी आतमध्ये येईल आणि तुमच्या बरोबर जेवण करेल. त्याला तुमची आणि माझी सहभागिता हवी आहे. आम्ही ती सहभागिता त्याला द्यायला तयार आहोत का? आम्ही पश्चाताप करायला तयार आहोत का? लोक काय म्हणतात याचा विचार करण्यापेक्षा माझा देव काय म्हणतो याच्याकडे आम्हाला विचार करायची गरज आहे. याच्याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. योहान 3:16 असं सांगते की देवाने जगावर प्रीती केली. त्याने कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीवर, विशिष्ट जातीवर, विशिष्ट पंथावर किंवा फक्त इंग्लिश बोलणाऱ्या लोकांवर, अमेरिकन लोकांवर, फक्त इस्रायलवरती त्यांनी प्रीती केली नाही, तर देवाने संपूर्ण जगावरती प्रीती केली. या जगातला प्रत्येक व्यक्ती परमेश्वराने निर्माण केलेला आहे आणि परमेश्वराने फुंकलेला श्वास प्रत्येक व्यक्तीच्या नाकामध्ये आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराने या जगावरती प्रीती केली, म्हणून त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. कोणाचा धर्म बदलण्यासाठी नाही, कोणाची जात बदलण्यासाठी नाही, तर प्रत्येक व्यक्ती जो पापामध्ये पडलेला आहे त्याला त्या पापातून बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला काहीच वेगळं सांगितलेलं नाही. त्याने आम्हाला आमचे दाखले बदलायला सांगितले नाहीत. त्याने आम्हाला फक्त विश्वास ठेवायला सांगितलं. विश्वासाच्याद्वारे तारण आहे असं त्याने सांगितलं. येशू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्या वाचून कोणीच पित्याकडे जाऊ शकत नाही असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. मग आम्हाला त्या येशू ख्रिस्ताकडे लक्ष देण्याची गरज आहे. तो येशू आम्हाला आमच्या पापातून, आमच्या शापातून, आमच्या व्यसनांमधून, आमच्या बंधनामधून, आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या रोग, आजार, विकारांमधून सोडवण्यासाठी तो समर्थ आहे. मग आम्हाला आज काय करायची गरज आहे? फक्त पश्चाताप, विश्वास ठेवायचा आहे, पश्चाताप करायचा आहे, देवाच्या समोर यायचंय, त्याच्याकडे आम्हाला लीन आणि नम्र व्हायचंय. आमच्या चुका, आमची पापं आम्हाला त्याच्या पुढे कबूल करायची आणि त्या देवाला क्षमा मागणं याच्यापेक्षा वेगळं आम्हाला काय करायला सांगितलंय? आम्हाला कुठे कोंबडं कापायचं नाही, बकरं कापायचं नाही, कुठे जाऊन आम्हाला 5-50 किलोमीटर चालत जायचं नाही, आम्हाला कुठल्या नदीमध्ये जाऊन आंघोळ करायची नाही किंवा आम्हाला कुठल्या पर्वतांवरती चढून जायचं नाही. आम्हाला करायचंय काय? फक्त पश्चाताप करा, विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाच्याद्वारे, तुमच्या मुखातून निघणाऱ्या कबुलीच्याद्वारे, तुमच्या अंतःकरणाच्या विश्वासाच्याद्वारे तुमचं आणि माझं तारण होणार आहे. प्रियांनो, आम्हाला विश्वासाची गरज आहे, आम्हाला पश्चातापाची गरज आहे, आम्हाला त्या जिवंत देवाच्या जवळ जाण्याची गरज आहे. आणि याकोबाच्या पत्रात 4थ्या अध्यायात आणि 8व्या वचनामध्ये सांगितले की देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. कपटी हृदयाचे लोक स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकणार नाहीत. मी हे पूर्वीपासून सांगत आलो. कपटी अंतःकरण असणारे लोक, अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा, पश्चाताप करा, देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. विचार करा प्रियांनो, या वचनांकडे थोडंसं लक्ष द्या. तो प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्ही ज्या अवस्थेमध्ये असताल त्या अवस्थेतून तुम्हाला बाहेर काढायला तयार आहे. तुम्ही देवाच्या जवळ यायला तयार आहात का? या गोष्टींचा आज विचार करायला शिका. देवाच्या जवळ जर तुम्हाला जाता येत असेल तर तो देव तुमच्या जवळ यायला तयार आहे. आणि त्या देवाकडे लीन नम्र होऊन, त्या देवाकडे पश्चाताप करत जर तुम्ही आलात तर तो देव पुन्हा एकदा त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करायला तयार आहे. तो तुम्हाला अद्भुतरित्या आशीर्वादित करायला तयार आहे. तो तुमच्या जीवनामध्ये काम करायला तयार आहे. त्याची दया, त्याची सत्यता तुमच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा उतरून यायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का? आज विचार करा. या मी छोटीशी प्रार्थना तुमच्यासाठी करतो. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला देत आम्ही तुझ्या दयासनापुढे येतो. या सुंदर वचनांच्याद्वारे तू पुन्हा एकदा आमची भेट घेतलीस. माझा विश्वास आहे परमेश्वरा, तू तुझ्या वचन परमेश्वरा कार्य केल्याशिवाय माघारी येत नाही असं तुझं वचन सांगतं. आणि आज त्या वचनांची आम्ही पेरणी करत असताना ही वचनं अनेकांच्या हृदयात, अंतःकरणात पेरली जाऊ देत आणि त्याद्वारे तुझ्या नावाचा गौरव होऊ देत.
होय पित्या, आम्हाला प्रत्येकाला पश्चातापाची गरज आहे आणि पश्चाताप करण्यासाठी आमच्या प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण तू तयार कर. आणि परमेश्वरा, होऊ दे तुझ्या नावाचा गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे. आमच्या प्रत्येकाच्या विश्वासामध्ये वाढ कर. तुझ्या वचनात, विश्वासात, ज्ञानात आणि भयात तू आमची वाढ कर. आणि होऊ देत तुझ्या नावाचा गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे. आम्हाला आमची जुनी पापं सोडून देऊन पुन्हा एकदा नव्याने तुझ्या जवळ येता येऊ देत. आणि होऊ दे तुझ्या नावाचा गौरव. सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपवून देत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज तुझ्याकडे विनंतीने प्रार्थना करतो परमेश्वरा. जे लोक अंधकारात आहेत, जे लोक निराशेमध्ये आहेत, जे लोक मरणाच्या पंथास लागलेले आहेत, होय परमेश्वरा, जे लोक अतिशय दुर्धर व्याधींनी, आजाराने त्रस्त झालेले आहेत, जे अंधकारात सापडलेले आहेत, जे निराशेच्या गर्तेमध्ये आहेत, अशा प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये तू आज बाहेर काढ. अशा प्रत्येकासाठी परमेश्वरा मी तुझ्याकडे मागतो. अशा प्रत्येक व्यक्तीला येशूच्या रक्ताच्या द्वारे तू अद्भुतरित्या सामर्थ्य पुरव, आशीर्वादित कर, आरोग्य दे. आणि होऊ देत माझ्या देवा तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ दे. होऊ देत सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ देत माझ्या देवा. मी प्रत्येक व्यक्तीला, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हातात सोपवून देतो. परमेश्वरा, कार्य तुझं आहे, सामर्थ्य तुझं आहे, बल तुझं आहे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू तुझी कार्यसिद्धी करतो परमेश्वरा. आणि म्हणून तुला विनंती करतो, हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत जात असताना अनेकांचं जीवन तू बदलून टाक, अनेकांच्या जीवनामध्ये तू परिवर्तन कर. आणि परमेश्वरा, तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. हीच नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत देवाच्या वचनामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. देवाचं वचन वाचा, प्रार्थना करा. आणि होऊ द्यात परमेश्वराच्या नावाचा गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ द्या, हीच अपेक्षा करतो. थँक्यू. प्रेज द लॉर्ड.